हॅलो मित्रांनो, वेलकम टू आरएलसी अकॅडमी नागपूर। मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की महावितरण पेपरचे डेट्स आलेले आहे आणि आता आपल्याकडे मोजून 20 ते 25 दिवसाचा वेळ उरलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण रिव्हिजन करायची आहे टेक्निकलची आणि त्यासोबतच नेमकं काय असेल कसं असेल त्याबद्दल आपण थोडासा विचार करूया। माझ्यातर्फे मी तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न करतोय तर येत्या 20-25 दिवसामध्ये तुम्हाला रेग्युलर संध्याकाळी 7:30 वाजताच्या टाइममध्ये 7:30 PM ला रेग्युलरमध्ये आपण काही गोष्टी किंवा काही व्हिडिओज आपण डिस्कस करू, ज्यामध्ये बेसिकली 7:30 वाजता रेग्युलर हा लाईव्ह सेक्शन असेल तुमच्याकरिता। आणि त्या लाईव्ह सेक्शनमध्ये आपण एक तर थेअरी कन्सेप्ट आणि सोबतच त्यावरती ऑब्जेक्टिव्ह असे टेक्निकलचे 110 प्रश्न मार्काकरिता म्हणजे 100 पैकी कसे मार्क मिळेल त्यावरती कंप्लीट डिस्कशन करू। ज्याचा अभ्यास झालेला आहे ते सुद्धा बघू शकतात आणि जे बिलकुल आता सुरू करणार आहे, नव्यानं सुरू करणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा फार जास्त वेळ गेलेला नाही। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टेक्निकली जो पेपर आहे, जो 110 मार्काचा सेक्शन आहे, तो काही फार कठीण असा येईल असं नाही। बेसिक थोडंसं क्लिअर असेल तर तुम्ही तो सेक्शन चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात। जसे आता रिझल्ट आलेले आहे टेक्निशियन टू सिनियर टेक्निशियन या सर्व पेपरचे आणि महा ट्रान्सकोचा रिझल्ट पेंडिंग आहे आपला। सो त्याचं एवढं टेन्शन घेऊन जगायची गरज नाहीये। जो नव्याने करत असेल त्याच्यासाठी सुद्धा ती असेल एक 20-25 व्हिडिओ। मी व्हिडिओचा एक्झॅक्ट संख्या न सांगता आपण रेग्युलरमध्ये म्हणजे उद्यापासून आपण तो व्हिडिओ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि डेली 7:30 वाजता त्यामध्ये कंप्लीट पहिले काय राहील तर लेक्चरचा पहिला अर्धा घंटा तुम्हाला थेअरी कन्सेप्ट राहील त्या पूर्ण टॉपिकवरती। आणि टॉपिक हे असे नाही राहतील की जसं रेजिस्टन्स इंडक्टन्स, टॉपिक राहील बेसिक मशीन, पॉवर सिस्टम, जनरेशन, इलेक्ट्रॉनिक्स अशा बऱ्या मोठ्या मोठ्या टॉपिकवरती आपण पहिले थेअरी कन्सेप्ट डिस्कस करून आणि थेअरीमध्ये सुद्धा तेच कन्सेप्ट जे मोस्ट इम्पॉर्टंट पेपरमध्ये येऊ शकतात ते कन्सेप्ट आधी घेऊन त्यानंतर आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करूया। बघूया तुमच्याकरिता जितकं जास्त होत असेल, कारण की मागं जे आपण प्रश्न पाहिले त्यामधले बरेच प्रश्न उतरले, मुलांचे फोन आले किंवा माझ्याकडे असणाऱ्या मुलांचे रिझल्ट सुद्धा आले टेक्निशियन टू सिनियर टेक्निशियन करिता आणि महा ट्रान्सकोमध्ये तर चला येतीलच। परंतु आता हा पेपर कोणी करावा, कारण की बरेच विद्यार्थी कट ऑफ काय असेल वगैरे बरेच मला मेसेजेस आले होते। कट ऑफ प्रत्येकाने आपापल्या परीने सांगितलेलं आहे, मी त्यावरती फार मोठं भाष्य करू इच्छित नाही। परंतु तुम्ही आता फक्त रिझल्टची वाट पाहायची की आता नव्यानं पेपरचं प्रिपरेशन करायचं हे आपल्या हाती आहे। माझं असं म्हणणं आहे की रिझल्ट येईल तो येईल। आता तुमच्याकडे असलेले 2 पेपर आहे, महा जनको सुद्धा आहे आणि सोबतच महा डिस्कॉम सुद्धा आहे, तर या दोन्ही पेपरकरिता तुम्ही वर्क करणे गरजेचे आहे। महा ट्रान्सको महा जनको करिता मी लाईव्ह न येता रेग्युलर व्हिडिओज अपलोड करून देतोय, ज्यामध्ये रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचे पूर्ण प्रश्न असेल आणि बिलकुल कट्टोकट तेच प्रश्न असेल जे पेपरला येतात। आणि संध्याकाळी 7:30 वाजताच्या सिरीजमध्ये आपण ते टेक्निकल डिस्कस करू, जो मेन क्रक्स आहे पेपरचा आपला, की कसं करून आपल्याला 90-95 प्लस मार्क इझिली स्कोर होतील आणि ते इझिली व्हायला हवेत। इतका काही डिफिकल्ट पेपर नाही। परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महा ट्रान्सकोमध्ये पेपर सोपा आला, परंतु सिली मिस्टेक्स इतक्या झाल्या पेपरमध्ये की नंतर मुलं विचार करताय की माझी इतके येतील माझं होईल का, माझी तितके येतील माझं होईल का। आपण त्यावरती सर्वजण बघू शकतो, राईट। सो उद्यापासून आपण 7:30 वाजता भेटूया लाईव्ह ॲट आरएलसी अकॅडमी। सर्वजणांनी या एक चांगला कन्सेप्ट राहील आणि चांगल्या कन्सेप्टने आपण चांगले प्रश्न सॉल्व्ह करूया। असे प्रश्न सॉल्व्ह करूया जेणेकरून ते प्रश्न तुमच्या पेपरला येतील आणि त्या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा एक कॉन्फिडन्स असेल। सो भेटूया उद्यापासून 7:30 वाजता आरएलसी अकॅडमी नागपूरवरती। थँक्यू सो मच।